नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? चला आज आपण मस्त ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत, जे की टेस्टी तर असतातच, सोबतच हेल्दी सुद्धा तेवढेच असतात. तर पहा, त्यासाठी इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहे. आणि खजूर आपल्याला अशी नरम असलेलीच घ्यायची आहे, कडक असलेली घ्यायची नाही. तर काळी खजूर घेतलेली आहे आणि त्याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहे. आणि पहा, एक मोठा वाटका भरून मी काजू आणि बदाम घेतलेले आहे. तर काजू आणि बदामचे प्रमाण तुम्ही कमीही करू शकतात, पण मी एक वाटका भरून घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी मी अक्रोड घेतलेली आहे. तर तुमच्याकडे जर अक्रोड नसेल तर नाही घेतली तरी सुद्धा चालेल, माझ्याकडे होती म्हणून मी घेतलेली आहे. आणि 50 ग्राम मी खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहे, ज्या की व्हाईट कलरच्या येतात, त्याच बिया मी 50 ग्राम घेतलेल्या आहे. आणि दुसऱ्या ज्या पंपकिन सीड येतात ना, ज्या हिरव्या कलरच्या येतात, त्या मी 100 ग्राम घेतलेल्या आहेत. तर आणखी दुसऱ्या बिया तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याही घेतल्या तरी सुद्धा चालेल. आणि पहा, अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेलं आहे, म्हणजे किसलेलं जे बारीक पावडर येतं ना खोबऱ्याचं, तेच घेतलेलं आहे. वरून फक्त गार्निशिंगसाठीच घेतलेलं आहे. आणि फक्त 1 चमचा आपल्याला इथे तूप लागणार आहे, जास्त तूप अजिबात लागणार नाही. आता एक जाड बुडाची कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आणि काजू बदाम आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे. तर तूप घालायची अजिबात गरज नाही, असे कोरडेच आपल्याला 2-3 मिनटं अथवा 5 मिनटापर्यंत भाजून घ्यायचे आहे. रंग बदलू द्यायचा नाही आणि काढून घ्यायचे. नंतर अक्रोड सुद्धा अशाच प्रकारे 2-3 मिनटापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मग अक्रोड काढल्यानंतर आपल्याला जे आपण पंपकिन सीड आणि खरबुजाच्या बिया घेतलेल्या आहे, त्यासुद्धा आपल्याला 2-3 मिनटापर्यंत भाजून घ्यायचे आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे साहित्य भाजून घ्यायचे आहे. तूप घाल्याशिवायच भाजून घ्यायचे आणि जास्त करपूसुद्धा द्यायचे नाही. असेच 2-3 मिनटं अथवा 5 मिनटं भाजून घ्यायचे. नंतर सगळं भाजून झाले की आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि जे खजूरच्या आपण बिया काढून घेतलेल्या होत्या त्या ह्या तुपामध्ये घालायच्या आहे. अगदी 1 चमचा तुपातच मस्त काळी खजूर आपली मॅश होऊन जाते. आणि ही खजूर अगदी नरमच असते, म्हणून मॅश व्हायला जास्त काही वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटं आपल्याला फक्त अशा प्रकारे हलवत राहायचं आहे. थोडेसे कडक वाटतात पहिले, पण नंतर हळूहळू ते मॅश होऊन जातात, जास्त काही उशीर लागत नाही. आणि पहा, अशा प्रकारे मॅश झालेला आहे. आत्ता याला थंड होऊ द्यायचं आहे. आता जोपर्यंत हे खजूर थंड होतात तोपर्यंत जे साहित्य आपण भाजून घेतले होते त्याला आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही, मीडियम असं भाजून घ्यायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे मी जाडसर असं भाजून घेतलेलं आहे. जास्त बारीकही केलं तरीही काही हरकत नाही. आता जे खजूर आपण मॅश करून ठेवले होते ते सगळे या पावडरमध्ये घालायचे आणि अगदी एकरस करून घ्यायचे आहे. आणि पहा, तुम्हाला जरी वाटत असेल मिक्स व्हायला थोडासा उशीर लागतो आहे किंवा मेहनत लागत आहे, तर काय करायचं बघा, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काजू बदाम वगैरे वाटले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आणि मिक्स करत करत 1-2 वेळा फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळं एकदाच मिक्स होऊन जाते. जास्त काही मेहनतसुद्धा लागत नाही, पण मला तशी काही गरज वाटली नाही. मी हातानंच असं प्रकारे मिक्स केलं तर मस्त सगळं मिक्स होऊन गेलं, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काही घातलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल मिक्स नाही होत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि पहा, मस्त असा गोळा बनवून तयार झालेला आहे. तर तुमचाही असाच गोळा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर होऊ शकतो. तर पहा, आता जेवढ्या मोठ्या साईजचे तुम्हाला लाडू बनवायचे असतील तेवढ्या साईजचा एक गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे मस्त लाडू बनवून घ्यायचे आहे. पहा, किती मस्त नरम झालेलं आहे आपलं मिश्रण. तर हाताला तेल किंवा तूप काहीही लावायची गरज नाही, असेच लाडू वळून जातात. तर ह्याचे तुम्ही लाडूही बनवू शकतात किंवा तुम्हाला अगर वडी आवडत असेल तर याच्या वड्यासुद्धा पाडू शकतात, तेही तेवढ्याच टेस्टी लागतात. आणि पहा, जे डेसिकेटेड कोकोनट पावडर म्हणजे किसलेलं खोबरं आपण घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला ह्या लाडू एक एक डुबवायचा आहे वरून अशा प्रकारे आणि सगळं कोटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कोटिंग नाही केलं तरीही तेवढीच टेस्ट येते, पण एक नवीन स्वाद यावा म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि त्यामध्ये लाडू एक असा डुबवत जायचा आणि मस्त वरून कोटिंग करत जायचं. आणि तुम्हाला जरी असं वाटलं की जे खोबऱ्याचं किस आपण वरून लावत आहोत ते खाली निघू शकते, तर काय करायचं, खोबऱ्याचं किसामध्ये लाडू अशा प्रकारे डुबवला की त्याला हलक्यासा अजून एकदा गोल गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे ते डेसिकेटेड कोकोनट अगदी बरोबर कोटिंग होऊन जाते. आणि कोटिंग केल्यानंतर नाही जरी गोल गोल फिरवला तरीसुद्धा हे खोबरं काही बाहेर निघत नाही, कारण आपण खजूरचेच बनवले आहे. तर खजूर थोडासा ओलसरच असतो म्हणून अगदी चिटकूनच जाते ते खोबरं. आणि पहा, किती मस्त
आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत। आणि पहा अर्धा किलो खजूरमध्ये केवढे सारे लाडू बनलेले आहे हे पहा। अशा प्रकारे कोटिंग केल्यानंतर जरी एकदा थोडंसं गोल गोल फिरवलं तरी सुद्धा पूर्ण कोटिंग चिकटलं जाते आणि नाही जरी फिरवलं तरी सुद्धा काही हरकत नाही। हे पहा एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। किती मस्त अगदी नरम लाडू झालेले आहेत आणि मस्त आपले ड्रायफ्रूटचे लाडू बनून तयार झालेले आहेत। तर हे ड्रायफ्रूटचे लाडू एकदा ऑलरेडी आमचे बनवून खाऊन झालेले आहेत आणि आता मी हे दुसऱ्यांदा बनवले। म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत ही शेअर करूया। रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। बाय।